काय मशीन आहे ते जरा घ्या. आणि मग आपण हे लक्षात घेऊ की हे नेमकं करतायत काय. मॅग्नेटिक वेव्ह म्हटलं, त्यामुळे मला जरा प्रश्न पडला की हे काय आहे नेमकं ते जे मी बसवणार आहे ना, यातले सगळे इन्स्ट्रुमेंट बसवेन. आता तंत्रज्ञान तुम्हाला सांगेन आणि काही दिवसानंतर मला जो काही अनुभव आला त्यानंतर मी सांगेन हे काय आहे. हे युनिट आहे, हे एक वॉटर कंडिशनरच आहे. जसे आमचे 100 लिटर पासून ते 1 लाख लिटर पर्यंतची युनिट आहेत, म्हणजे किंमत नाही, कॅपॅसिटी. त्याचप्रमाणे हे एक युनिट आहे, याच्यामध्ये हे चेंबर आहे, ट्रीटमेंट चेंबर. याच्यामध्ये आता तुम्ही हे दाखवा की हा पोकळ पाईप आहे, हा महत्वाचा भाग आहे. हा पाईप पूर्णपणे पोकळ आहे. हा बघा, इकडून तिकडे बघितलं, फूक मारली, याच्यामध्ये काही नसतं. कधी बघा, त्यात काही नसतं. हा, तर हे काम करण्यासाठी ना एकदम सोपं साधं उदाहरण आहे. आपल्या घरामध्ये आपण मायक्रोवेव्ह मध्ये जेवण गरम करतो, पण मग जाळ कुठे असतो? मायक्रो ओव्हन मध्ये जो आपण मायक्रोवेव्ह आणि मायक्रोवेव्ह, त्याच्यामध्ये अदृश्य लहरी असतात 2.6 गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा, आणि त्या लहरी पाण्याच्या ॲटमला गरम करतात. जर तुम्ही ताटली ठेवली तर गरम होत नाही, तुम्ही बिस्किट ठेवलं तर गरम होत नाही, ज्यात पाणी आहे तेच गरम होणार. तसंच याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम डिॲक्टिवेट करण्यासाठी आपण याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट्स आहेत, आणि हे इलेक्ट्रॉनिक युनिट आहे. आणि या इलेक्ट्रॉनिक यांनी सप्लाय दिला जातो. हे एक अडॅप्टर आहे, त्याने सप्लाय दिला जातो. आणि हे पंप आपल्या बोरवेलच्या पंपाबरोबर चालू होतं आणि बोरवेलच्या पंपाबरोबर बंद होतं. आणि यातनं आपण बोरवेलमधनं हे पाणी जे आहे ते एक पार्ट, म्हणजे तुमच्या घरामध्ये पाणी चढते साधारणपणे तासाला 4000 लिटर, त्यातलं फक्त 300 लिटर पाणी आपण बोरवेलच्या याच्यामध्ये रिटर्न टाकतो. इकडे जा बोरवेलकडे. तर तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कुठे बसवायचं आहे? आता आमचा इनलेट आणि आउटलेट आहे. हे इन्स्ट्रुमेंट बसेल, हे इथे बसेल. कुठे? या बाजूला. याच्यामध्ये एक मिनिट, हे इन्स्ट्रुमेंट इथे बसेल आणि याच्यामधनं एक लाईन इथे येईल, आणि ही दुसरी लाईन जी रिटर्न जाते या बोरवेल मध्ये परत जाईल. ते काढून बघूया. पण त्यांनी काय फरक पडेल? त्यांनी हा फरक पडतो की हे जे पाणी आहे ना, हे आता साधं पाणी नाहीये, हे रिचार्ज झालेलं पाणी आहे. म्हणजे हे पाणी ऍसिड सारखं काम करतं, ऍसिड नसताना. ऍसिड सारखं काम करतं ऍसिड नसताना, आणि त्यामुळे ते होतं. आणि सर्वात महत्वाचा भाग असा आहे की हे बोरवेलचं पाणी वाढवणं हा त्याचा साईड इफेक्ट आहे, गुड साईड इफेक्ट. याचं खरं काम आहे की बोरवेलमध्ये हा प्रश्न निर्माणच करायचा नाही. सॅलिनेशनचा, येस, चिकटण्याचा जो गुणधर्म आहे ना क्षारांचा, हे कसं लागतं ते पहिले सांगतो. इथून ही लाईन येते याच्यामध्ये, आता असं पकडा, असं पकडलंय, इथून लाईन आली, इथे गेलं, आणि इथून ही ट्यूब येते आणि ती याच्या आतमध्ये जाते, आणि यामध्ये परत राहतं. हे परत गेलं. येस, हे रिचार्ज. म्हणजे माझं जे इनलेट आहे ते तसंच चालू आहे, त्याच्यात काही चेंज नाही. इथे आपण असं म्हणू शकतो, हे आउटलेट नाही, इथे इथे बसलं. नाही, आउटलेट माझं हे आहे. हो, यातनं एक टी काढणार, इथनं 400 लिटर 300 लिटर पाणी काढणार, आणि हे पाणी इथे रिटर्न जाणार. तुम्ही जरा वर या. हो, कारण आपला प्रेक्षक जो आहे तो सुज्ञ आहे आणि तो तंत्रविज्ञान जाणणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला. तुमचं शिक्षण काय? मी इन्स्ट्रुमेंटेशनचा डिप्लोमा होल्डर आहे. मी 94 मध्ये पासआउट झालो, आणि पहिला आणि शेवटचा जॉब मी 98 ला सोडला. BOC गॅसेस, आत्ताचं नाव लिंडे गॅसेस.